हॅलो गाईज. तर आज मी जाणार आहे शेगावजवळ, म्हणजे शेगावच्या थोडं समोर संग्रामपूर तालुक्यामध्ये कोणतं तरी गाव आहे. तिथं संतोषदादा जोंधळेचा लाईव्ह कन्सर्ट आहे. त्यासाठी मी आज जात आहे. तर तिथे त्या गावामध्ये बाबासाहेब एका शाळेमध्ये थांबले होते. तर त्या शाळेमध्ये आम्ही आधी जाऊन आलेलो आहे, पण तेव्हा मी ब्लॉग केलेला नव्हता, म्हणून म्हटलं आज ब्लॉग करू. आणि मग अमनने मला सुंदरखेड स्टॉपवर सोडलं. तो घरी आलेला होता म्हणून त्याला म्हटलं की मला सोडून दे, तर त्याने मला सुंदरखेड स्टॉपवर सोडलं. बाकी लोकांसोबतच मीही बराच वेळ बसचा वेट केला. फायनली अर्ध्या तासानंतर बस भेटली आणि तीही माझी फेवरेटवाली शिवाई, ज्यामध्ये ट्रॅव्हलिंगचा थकवा थोडाही जाणवत नाही. आणि याचबरोबर बसमध्ये चालू होतं फुल एंटरटेनमेंट. माझ्या साईडच्या सीटवरच हिमेश रेशमिया पार्ट 2 बसलेला होता. तो मस्तपैकी इयरफोन लावून गाणे ऐकत होता आणि म्हणतही होता, और अब मैं पहुंच गई हूँ शेगाव में. भाई, AC मधून बाहेर निघाल्यावर जो उन्हाचा फटका बसत होता ना, एकदम बेकार, एकदम भयानक ऊन होतं. खूप जास्त टेम्परेचर होतं. मी बसस्टँडवरून मग रिक्षा केली आणि मग मला जायचं होतं लॉजला, जिथे सगळी टीम थांबून होती. काकाला कॉलवर लोकेशन विचारत भाई फायनली मी पोहोचले लोकेशनवर, जिथे सगळे थांबून होते. आणि हे काका आलेले आहेत मला घ्यायला खाली. तुम्ही कोणाला बी मारू शकता, मारा. मोठा आहे ना, मारा. ए यार, कपडे बदली करायचे भाई. ए बंद कर ना ती. A few moments later. आणि याचबरोबर मी रेडी अर्धी झालेली आहे. आता आम्हाला जायचं शिवच्या ठिकाणी. ते लोक आलेत आणि गाडी पण आली घ्यायली, त्याच्यामुळे मी अर्धीच रेडी झाले. अर्धे मी गाडीमध्ये रेडी होणार आहे. आणि रूमवरून थोडं रेडी होऊन आम्ही निघालो शोच्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि काय बात केलं बरं? तर इथं आहे आमचा शो आणि इथं साईडला दिसलं मला पाणीपुरीचं दुकान आणि त्याच्या साईडला आईस्क्रीम. तर आम्ही दोघं आलो बाई खायला पाणीपुरी. तर पाणीपुरी होती ठीक ठाक. आता आम्ही भेळ ट्राय करणार. इथं भेळ आणि भेळ खाल्ल्यानंतर आम्ही घेणार आहोत हे बदाम शेक. या बाबाचं लोक भारी बाई, राजस्थानी वाटते ना. तर ही इथे एक ऐतिहासिक विहीर आहे. म्हणजे इथं विहीर आधीच होती, पण नाही का आपल्या लोकांना इथं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तर बाबासाहेबांनी इथे ही विहीर आपल्या लोकांसाठी चालू केली होती. तर हे आहे पातोर्डा शहरामध्ये बाबासाहेब आलेले, मग तेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या. इथे याचं बॅनर लागलेलं आहे. या शाळेमध्ये आम्ही गेलो होतो जिथं बाबासाहेब येऊन गेले होते. महार परिषद. बाबासाहेबांनी ते जेवण पण केलेलं आहे. वा.
बाबासाहेबांची पुण्य संदीप भाऊ किशोर भाऊ रणजित भाऊ मिठाई कोट घालूनी मिठाई कोट घालूनी तुम्ही सगळे बोला आता चाललो सगळ्यांचा एकजुटीने आवाज आला पाहिजे मिठाई कोट घालूनी आता चाललो विमानात म्हणून भीम सूर्य क्रांतीचा भीम सूर्य क्रांतीचा ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून हे ज्याच्यामुळं तुझी मानवर काही लोक म्हणतात आम्ही बाबासाहेबांची घटना बदलू काही लोक म्हणतात त्या लोकांना माझं सांगणं आहे अरे आकाशातली उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का आकाशाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का समुद्राची पातळी मोजायला तुमच्याकडे माप आहे का अरे कायदा बदलायची भाषा करता भाडखावांनो कायदा बदलायची भाषा करता भाडखावांनो पण नवीन कायदा लिहायला तुमच्याकडे बाप आहे का संदीप भाऊ काय म्हणायचंय ज्याच्यामुळं तुझी मानवर ज्यानं साऱ्याच केले बर अरे निळा हातात झेंडा धर धुनवाला अरे ये जय धुनवाला सोपे वाली अरे ये जय धुनवाला
भीमा नदी ओरडून सांगे मर्द शूरवीराची कहाणी चिंध्या चिंध्या केल्या पेशवाईच्या फक्त 500 महाराज. सरपंच साहेब आल्यापासून या पोरांची फरमाईश आहे काय? संदीप भाऊ, या पोरांची फरमाईश काय आहे? अरे महाराष्ट्र तलवार. एका बाजूला 28,000 पेशवे आणि एका बाजूला ओनली 500. पण 28,000चा नायनाट केला फक्त ओनली 500. म्हणून महाराज तलवार. फिरली गरगरा शेती संकट कापला पाहिजे. कशी गर 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 गर. म्हणून शेती संकट कापला पाहिजे. सगळ्यांनी आवाज द्या. आपल्या बापाचा जल्लोष करता होता आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ये बात आहे, ये बात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून महाराज तलवार. आणि आता आमचा शो संपलेला आहे. या गावामध्ये भाई इतकी डेंजर गरमी आहे ना, ज्याची लिमिटच नाही आहे. म्हणजे एकदम जास्त गरमी आणि एकदम जास्त हवा नाही, काहीच नाही काहीच नाही, असं गुदमरल्यासारखं होते डायरेक्ट. तर हीच ती शाळा आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत. आणि या शाळेमध्ये म्हणजे त्यांनी मुक्काम केला होता वाटतं. इथं जास्त अंधार असल्यामुळं काही दिसत नाही आहे. 1929 साली ते आलेले होते.
आणि हीच ती रूम ज्या रूममध्ये बाबासाहेब येऊन गेले होते 29 मे 1929 रोजी. आणि ही सेम तीच रूम आहे, फक्त काही चेंजेस यामध्ये करण्यात आल्या. बाकी इथे ज्या वस्तू आहेत ह्या त्याच आहेत ज्या बाबासाहेबांनी स्पर्श केलेल्या आहेत. हे खांब वगैरे हे आधीही होते आणि आताही तेच आहेत. ज्या ठिकाणी बाबासाहेब येऊन गेले आणि या सगळ्या वस्तूंना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि त्याच गोष्टी आपण एवढ्या जवळून बघू शकतोय. त्या रूममध्ये गेल्यावर ते सगळं ऐकून जी फिलिंग आली, जे फील झालं ना, ते शब्दामध्ये सांगता येणार नाही. आणि मी खरं स्वतःला खूप जास्त नशीबवान समजते की मी या ठिकाणी आले आणि हे सगळं बघितलं. ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा स्पर्श लागलेला आहे त्या सगळ्या वस्तू मी एवढ्या जवळून बघू शकले. रिअली आय एम सो ग्रेटफुल. हा फोटो कधीचा आहे? ऐका मी सांगतो. आधी येताना सर्वात आधी जलदला उतरले. हा 1929 पण हा फोटो ओरिजिनल आहे. ओरिजिनल सर्व टोटल ओरिजिनल. इथं 19 बाबा ओरिजिनल आहे. कोण आहे? यावर कविल होते अंग्रेजीचे कोणतं कविल आता टीम टाकले. सगळं पाठ झालं. दिवाल जी आहे ती सेम आहे. बाई कांदा आलेला आहे आमच्यासाठी. भाऊनं कांदा हातानं फोडलेला आहे मोठा. इस्माईल हां एवढंच राहतो असं काही ते काही नाही राहत. एवढंच राहत जॉईंट वाला बरं का. गरीब माणूस आहे तो. किती गरीब आहे ना, तुला नाही माहिती. हो, अख्ख्याला विकत घेतलं. मी नाही बोलले अशी, किरण भाऊ बोलला. गरीब आहे म्हणे. हा गरीब आहे मी. हो ना. एक्सप्रेशन पोळी भाकर बाई, काय कांदा भाकर. आणि मस्तपैकी खुल्या वातावरणात पोटभर जेवण करून आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.